तर मित्रांनो, मी आज बनवतोय क्रिस्पी चिली पोटॅटो। क्रिस्पी चिली पोटॅटो खायला एकदम मस्त लागतात, एकदम कुरकुरीत लागतात आणि त्याचबरोबर बनवायला एकदम साधे सोपे आहेत आणि फटाफट बनवून रेडी होतात। जेव्हा आपण बटाट्याचे काप तळून घेत असतो ना, तेव्हा एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे कुरकुरीत असे तळून घ्यावे लागतात। त्यामुळे चिली पोटॅटो एकदम क्रिस्पी लागतात आणि एकदम खायला भारी लागतात। चला तर मग मित्रांनो, फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बटाटे अशा प्रकारे लांब आणि चौकोनी कापून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे फ्रेंच फ्राईज कापून घेतात ना, सेम तसंच कापून घ्यायचं आहे। आणि जे बटाटे आपण घेतो ना, ते थोडेसे लांबसर घ्यायचे आहेत, म्हणजे बटाट्याचे काप जे आहेत ना, थोडेसे लांब आणि चांगले होतील। आणि जेव्हा आपण बटाटा कापून घेतो ना, पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे बटाटा काळा नाही पडणार आणि बटाटा चांगल्या प्रकारे धुवून पण घ्यायचा आहे पाण्यामध्ये। त्यामुळे बटाट्याचा जो तुरटपणा असतो ना, तो निघून जातो आणि बटाटा खायला एकदम टेस्टी लागतो। आता मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतोय आणि हे पाणी चांगलं उकळून घेतो। पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण यामध्ये टाकून घेतोय। हे बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। कापून घेतलेला बटाटा सगळा यामध्ये मी टाकून घेतोय आणि या बटाट्याला 50% शिजेपर्यंत चांगलं शिजवून घेतो। हे बघा, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। बटाटा चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे। आता बटाटा किती प्रमाणात शिजलेला आहे ना, हे चेक करून घेतो। बटाट्याला आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम छानपैकी 50% आपला बटाटा शिजलेला आहे। आता हा बटाटा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो। गरम पाण्यातून बटाटा काढून घेतला ना, हा बटाटा संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। बटाट्याला अशा प्रकारे थोडंसं तुम्ही टॉस पण करू शकता, म्हणजे लवकर बटाटा थंड होईल। नाहीतर तुम्ही वाऱ्याला किंवा फॅनच्या खाली जरी ठेवलात ना, त्यामुळे बटाटा लवकर थंड होतो। बटाटा एकदा का संपूर्णपणे थंड झाला ना, आता यामध्ये 1.5-2 चमचे मी मैदा टाकून घेतोय। मैदा टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे मी थोडंसं टॉस करून घेतो, म्हणजे मैद्याचं पीठ जे आहे ना, बटाट्याला सगळीकडून चांगल्या प्रकारे लागेल। आता यावरती मी थोडंसं पाणी शिंपडून घेतो आणि त्यानंतर 1 चमचा परत मैदा टाकून घेतो आणि हा जो मैद्याचा पीठ आहे ना, बटाट्यावरती सगळीकडून लावून घेतो चांगल्या प्रकारे। हे बघा मित्रांनो, मैद्याचं पीठ जे आहे ना, बटाट्यावरती चांगल्या प्रकारे लावून घेतलेलं आहे। मैद्याचं पीठ जे आहे ना, बटाट्यावरती खूप सारं लावून घ्यायचं नाही आहे। हार्डली 2.5 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आणि ते चांगल्या प्रकारे बटाट्यावरती लावून घ्यायचं। आता मी एका कढईमध्ये तेल तापून घेतोय आणि तेल जे आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता बटाट्यावरती 2 चमचे कॉर्नफ्लॉर टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळीकडून बटाट्यावरती लावून घ्यायचं चांगल्या प्रकारे। तर मित्रांनो, अशा प्रकारे थोडंसं टॉस जरी करून घेतलात ना, कॉर्नफ्लॉर व्यवस्थित सगळीकडे लागून जाईल। आणि याच्या आधी मैद्याचं पीठ आपण यावरती लावून घेतलं होतं ना, त्यामुळे बटाटा एकमेकांना चिटकलेला असतो, ते थोडंसं सोडून घ्या आणि कॉर्नफ्लॉर व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या। एकदा का बटाट्यावरती पीठ लावून झालं ना, आता तापलेल्या तेलामध्ये बटाटे सोडून द्यायचे आणि 3 ते 4 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे थोडंसं तळून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे बटाट्याला थोडासा कलर यायला चालू व्हायला पाहिजे, तोपर्यंत बटाटा तळून घ्यायचा आहे। मित्रांनो, बटाट्याला आपल्याला डबल फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामुळे बटाटा जेव्हा पहिल्यांदा आपण तळून घेतो, तेव्हा बटाट्याला थोडासा कलर येईपर्यंतच फक्त तळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, बटाट्याला थोडासा कलर यायला चालू झालेला आहे, इथं तुम्ही बघू शकताय। आता हा बटाटा मी एका भांड्यामध्ये काढून घेतो आणि बाकीचा राहिलेला जो बटाटा आहे ना, अशाच प्रकारे तळून घेतो। हे बघा, बटाटा संपूर्ण तळून रेडी झालेले आहे। आता तेल जे आहे चांगलं गरम करून घेतो, थोडंसं जास्त गरम करून घेतो आणि त्यानंतर संपूर्ण तळलेला जो बटाटा आहे ना, यामध्ये टाकून घेतो आणि डबल फ्राय करून घेतो। हे बघा मित्रांनो, सेकंड टाइम बटाटा जो आहे ना, चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे। बटाट्याला तांबूस असा कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर बटाटा एकदम क्रिस्पी झालेले आहे। आता हा बटाटा एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून बाजूला ठेवतो। आता एक कढई गॅसवरती ठेवून घेतलेले आहे। ही कढई चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। आता या गरम कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा आलं टाकून घेतोय आणि त्यानंतर 1 चमचा लसूण टाकून घेतोय आणि 1 हिरवी मिरची टाकून घेतोय। आता हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतो एक अर्ध्या मिनिटासाठी। आता यामध्ये बारीक कट केलेली 1 वाटी कोबी टाकून घेतोय आणि त्याचबरोबर कांद्याची पात पण टाकून घेतो 1 वाटी। आता गॅस जो आहे ना, थोडासा मोठा करून घेतो आणि या मोठ्या गॅसवरती हे सगळं 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो।
1 किंवा 1.5 मिनिटासाठी कांद्याची पात आणि कोबी चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 2 चमचे शेजवान चटणी, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, हे सगळे सॉस आणि चटण्या टाकून ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे थोडंसं ग्रेव्हीसारखं होईल आणि पाण्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हे बघा, यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स केल्यामुळं ना थोडंसं ग्रेव्हीसारखं पातळ झालेलं आहे. आता यामध्ये कांदा टाकून घेतो आणि त्याचबरोबर शिमला मिरची टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी आपला तळलेला जो बटाटा होता ना तो टाकून घेतो. आता कांदा, शिमला मिरची आणि बटाटा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये वरून थोडंसं कांद्याची पात टाकून घेतोय आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर पण टाकून घेतोय. आता हे सगळं फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा जेव्हा आपण टाकतो ना त्याच्यानंतर जास्त शिजवून नाही घ्यायचा, त्यामुळे जो कुरकुरीत बटाटा असतो ना तो एकदम नरम पडून जातो आणि खायला थोडंसं वेगळं लागतं. त्यामुळे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन वाढून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला क्रिस्पी चिली पोटॅटो रेडी झालेले आहे. टेस्टला एकदम अप्रतिम लागतोय. आता शेवटी यावरती थोडेसे तिळाचे गार्निशिंग केलेले आहे, त्यामुळे एकदम भारी दिसते आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम लागतंय. मग काय मित्रांनो, कसे झालेत क्रिस्पी चिली पोटॅटो? एकदम मस्त झालेत की नाही? खायला पण एकदम भारी झालेले आहेत, एकदम सुपर क्रिस्पी झालेले आहेत. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही चिली पोटॅटो करून घ्याल ना तेव्हा थोडंसं चायनीज सॉसेस जे असतात थोडेसे जास्त टाकायचे, जर तुम्हाला आवडत असतील तर. त्यामुळे काय होईल, एकदम छान अशी टेस्ट येईल आणि खायला पण एकदम मस्त मजा येईल. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने क्रिस्पी चिली पोटॅटो बनवा आणि एकदम मस्तपैकी खा. आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.